की मारुती मंदिराच्या जो काही प्रकार घडला तिकडे मी जाऊन आलो, बघून आलो. बघून आल्यानंतर काही प्रश्न मनामध्ये उपस्थित झाले ते मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. पण त्याच्या अगोदर ज्याचा उल्लेख आता जोशी साहेबांनी केला की वारंवार अशा घटना का होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू म्हणून आपली जबाबदारी काय. आज हिंदूंना एकत्र करण्यासाठी ही सभा लावली होती. पक्षाची नाही. तुम्हाला बसायचं आहे का? खुर्ची द्या त्यांना. ही कुठल्या पक्षाची ही कुठली सभा नाही. काय घडतंय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे आपल्याला कळावं. आपण त्याच्यावरती काय उपाय काढणार आहोत की नाही, आपल्याला हिंदू म्हणून काय वाटतं की नाही, किंवा नुसता कोणतरी करेल आणि मग आपण बघू काय करायचं ते. हे कधीपर्यंत आपण हे सगळं सहन करणार आहोत हे विचारण्यासाठी आपण ही सभा लावली. कोणावरही टीका करायला लावलेली नाही, कोणाच्याही अंगावर जायला लावलेली नाही. तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला राग आला पाहिजे या गोष्टीसाठी ही सभा लावली गेली. काही दिवसांपूर्वी मालवणमध्ये जो प्रकार घडला तो पुतळा पाडला की पाडला गेला याच्यावर मी माझं मत व्यक्त केलं. तुम्ही जर बघितलं असेल महाराजांचा पुतळा जेव्हा कोसळला 1:18 एकच तो फोटोग्राफ आलाय महाराजांच्या, म्हणजे ज्या पुतळ्याच्या पायाचा जो काय फोटोग्राफ आलाय. पुतळा कोसळतो तर एकाच मापात कोसळतो का? पायांचा माप सेम आहे. बघा तुम्ही फोटो, मीच टाकले होते ते फोटो. आपण प्रश्न नाही उपस्थित करायचे. मला आज काय राजकीय बोलायचं नाहीये म्हणून मी तिकडच्या स्थानिक आमदारावर काय बोलणार नाही की तो तिकडे 15 मिनिटात कसा पोहोचला. कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना माणूस का पोहोचेल तिकडे? काय वाट बघतो? जेव्हा एकाच उंचीचे मी बघितले, असं कसं पश्चिमेतून हवा आली तर पुतळा पश्चिमेकडेच कसा पडतो? मी म्हणत नाहीये, रिपोर्ट म्हणतायत. राग येणार नाही? राग येत नाही? ते झालं नाही की हा प्रकार घडला. त्याच्या अगोदर गोमातेचा प्रकार घडला. म्हणे कुत्र्यांनी खाल्लं वासरू. पोलिसांचं काय म्हणणं होतं तेव्हा? आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल. पोलिसांचं म्हणणं होतं की कुत्र्यांनी वासराला खाल्लं. मग आम्ही इकडे रस्ता अडवला, मग आरोपी सापडला, आरोपीला अटक झाली. आम्ही म्हटलं आरोपी अटक झाल्याशिवाय रस्ताच उघडत नाही. जे करायचे ते करा, आम्ही रस्ता उघडणार नाही. मग तेवढ्याच अर्ध्या 1 तासामध्ये आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं. हा एक कट आहे, जाणून बुजून करतायत. मी आता मावळ्यांच्या ठिकाणी गेलो होतो, मारुती मंदिराच्या त्या ठिकाणी. माझ्याबरोबर एक 5 फूट 10 इंचाचा एक व्यक्ती आहे माझ्याबरोबर, माझा सहकारी आहे. घोड्याची उंची 5 फूट 10 इंच 11 इंच. त्याच्यावरती मावळा बसलाय आमचा. त्याचा हात 6.5 फुटावर आहे. बेवड्याने पाडला? बेवडा पोचू शकतो? अच्छा, तो हात खेचला म्हणतायत. आतमध्ये रॉड आहे साहेब, रॉड खेचू शकतो बेवडा?
मी त्या 5 फूट 10 इंचाच्या माझ्या सहकार्याला सांगितलं तू उभा राहा घोड्याच्या बाजूला. आम्ही बघितलं टोपी सकट घोड्याच्या हाईटचा आहे, त्याच्यावरती आमचा मावळा बसलाय, खांदा 6.5 फुटावर आहे. मग बेवडा वरती चढला कसा? आजूबाजूला 3 गोष्टी आहेत. महाराजांचा तो हात, आपला आपलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा तो हात, त्याच्या आतमध्ये त्याच्या हातावर रुद्राक्ष वगैरे, ते एक आहे. ते कुठलं हॉटेल आहे ते काचेचं, व्यंकटेशच्या मधोमध जिथे सीसीटीव्ही लागलेत, त्याचं तोंड कुठे आहे मला माहित नाही. जिथे सीसीटीव्ही आहेत त्याच्या खाली एक गार्डन आहे, तिथे पण फ्रूट लावलेत, फ्रूट. बरोबर? बेवडा तिकडे गेला नाही, वेडा तिकडे गेला नाही. कोणी सापडला हिंदूंच्या विरोधात, तो मनोरुग्ण नाही, त्याला डोकं नव्हतं, तो वेडा आहे. अरे वेडा फक्त हिंदूंचेच वास्तू काय उद्ध्वस्त करतोय? अच्छा, सर्कल आहे, सर्कलला मशाली आहेत फायबरच्या, तिकडे तो माणूस गेला नाही. आजूबाजूला सर्कलच्या आजूबाजूला मोटरसायकली 2 व्हीलर ठेवलेल्या असतात रात्री. कारण का मी उद्यमनगरला राहायचो, माझं घर होतं उद्यमनगरला, तिथून 5व्या मिनिटावर माझं घर होतं. मला माहिती आहे अनेक 2 व्हीलर त्या सर्कलच्या आजूबाजूला उभ्या असतात. तो माणूस त्या 2 व्हीलरकडे गेला नाही, तिथे नाही फोडलं, फक्त मावळ्यांचे हात तोडले. ते जे काय ढाल होती, जे काय बाकीचं शस्त्र होतं, ते जमिनीवर फेकलं गेलं. एका बाजूला लँडमार्क, 3 बाजूला शोपीस ठेवलेले सगळ्या गोष्टी आहेत. लँडमार्कचं त्यांनी एक ते कलश बनवलाय लँडमार्क हॉटेलवाल्यांनी. बरोबर आहे? आपण सगळे रत्नागिरीचे आहोत. लँडमार्क हॉटेलच्या तिकडे वास्तूच्या वर एक कलश आहे. कलशला काय झालेलं नाही. मग आमचे मावळेच दिसले. म्हणून मी पहिलं मला बोलावं असं वाटलं की हा कट आहे, ह्यांना काहीतरी घडवायचं आहे, ह्यांना वातावरण चिघळवायचं आहे. हे असेच नाही आले. अच्छा, केला कोणाला पुढे केला? हिंदू मुलाला, गावडे नावाच्या. कोण तो? कुठल्या तरी ट्रॅव्हलच्या ड्युटीवर, कसलाही क्रिमिनलचा इतिहास नाही. माणूस का जाईल? जो ट्रॅव्हल्स मध्ये मुलगा काम करतो, मिरकरवाड्याच्या जवळ राहतो, त्याला करावं असं वाटलं. आता इथे अनेक माता भगिनी आहेत, म्हणून मला एक शब्द वापरायचा नाही. आम्ही काय साले वेडे वाटलो का रे पोलिसांना? तुम्ही हिंदू मुलाला पुढे करता कारण का कोणाला तरी वाचवायचंय तुम्हाला. आम्हाला काही कळत नाही का? आम्ही एवढे दूध खुळे पण नाही. जसा पवार साहेबांनी मुसलमानांचा तो एक एरिया होता क्रॉफर्ड मार्केट, तिथे हिंदूंनी जाऊ नये, तिथे जाळपोळ होऊ नये म्हणून 12वा बॉम्बस्फोट घडवला त्यांना वाचवण्यासाठी. तसाच हा प्रकार आहे. तुम्ही हिंदूंना पुढे करताय कोणाला वाचवण्यासाठी, पण तुम्हाला आज सांगतो असं तुम्ही वाचू शकणार नाही. किती पोलीस फोर्स लावा, हे आता शक्य नाही. काही जरी झालं, काही झालं तरी एकच उत्तर, तो समोरचा आरोपी वेडा आहे. म्हणजे चिपळूणला काय झालं, तोही वेडा होता, ती बाई वेडी होती. बरोबर? ते आमचे राणेसाहेब बसले होते तिकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर, ती वेडी. इकडे कुत्र्याने वासरू खाल्लं. आता हा वेडा गावडे, ह्याला फक्त मावळेच दिसले, बाकी ह्याला कोण दिसला नाही. हा कट आहे, लक्षात ठेवा. यांना सोडायचं नाही. म्हणून आपण आज नाही एकवटलो ना, आणि आपण शंका कुशंका घेत बसलो की नाही रे झालं असेल, तो गावडे पिऊन गेला असेल आतमध्ये. अशी काय स्पेशल आहे की काय की तेवढंच दिसतं? हा कट आहे 100, 101% हा कट आहे. आपण कधीतरी विचार करावा. महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण चालू आहे, अहो कोकणामध्ये हे प्रकार कोकणामध्ये घडतायत.
आणि संकटात कोण येत असेल सर्वात जास्त तो हिंदू समाज येतोय. लक्षात ठेवा, जोशी बोलले तर काय चुकीचं नाहीये. आपण मेजॉरिटी आहोत म्हणून काय चुकीचं आहोत का? आपली चूक आहे? नाही, ते कोणतरी मायनॉरिटी. अरे आम्ही काय करायचं? आम्ही इथे संख्येने जास्त आहे. पहिला विचार हिंदूंचा झाला पाहिजे, मग बाकीचा जो काय विचार करायचा तो करा. या सगळ्या गोष्टी आहे ना, या हॉल पुरतं ठेवू नका. जेव्हा समाज बोलेल ना, जेव्हा समाज बोलवेल तेव्हा तिकडे जमला पाहिजे होता. अरे पोलीस होते तर म्हणजे काय झालं? पोलीस म्हणजे कोण? पोलीस काय आम्हाला सांगणार कुठे उभं राहायचं कुठे नाही ते? अरे आमच्या मावळ्यांवर हात टाकतायत. आमचा आरोप आहे महाराजांच्या पुतळ्याला पण घातपात झालेला आहे. आमच्या गायी वासरं मारून नेत आहेत. आपण गप्प बसायचं काय? का कधीतरी केस होईल म्हणून? हे कधीतरी आपण विचार करणं भाग आहे. जर हिंदू म्हणून आपण नाही एकवटलो ना. मी काल परवा कुठेतरी नाना पाटेकरांचं भाषण ऐकलं. रत्नागिरीमध्ये आले होते नाना पाटेकर, की म्हणे सगळा सलोखा मला रत्नागिरीत दिसतो. नाना साहेब, आपलं वय 74 वर्ष आहे. कदाचित आपण रत्नागिरीची बातमी कशी बघता मला माहित नाही. म्हणे इथे सगळा सलोखा आहे, अशी कुठलीच बातमी मला कानावर आलेली नाही. अरे वा, म्हणजे आपला हिंदू मरतोय ठीक आहे, आमची वासरं मरताय ठीक आहे. हे असं कधीपर्यंत चालणार आहे? अहो यांनी माणसं ठेवलेली आहेत. माणसं लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो साहेबांच्या पोटनिवडणुकीचं. म्हणजे हे कसे पसरलेले आहेत आणि आपण काय करतोय ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. साहेब बँड्रा इलेक्शनला उभे होते काँग्रेसमधून. पोटनिवडणूक होती ती आणि निवडणुकीला काहीतरी 17-18 दिवस शिल्लक होते. 15-15 दिवस शिल्लक होते. अचानक माझ्याकडे काही मुसलमान पोरं आली. कारण का तो भाग नवीन होता, मला काय माहित नव्हतं. सगळा एरिया नवीन होता आमच्यासाठी. साहब वो कल से एमआईएम का ऑफिस बंद हो जाएगा, भाई से बात कर लो. बघा या चॅनल वाल्यांसमोर सांगतोय मी, खोटं बोलायचं माझा कधी पोलिसांनी फोन चेक करायचा, मला काय फरक नाही. वो भाई से बात कर लो. मी कौन भाई? अपना तो एक ही भाई है, आपला एकच भाई, आपण दुसऱ्या भाईला ओळखत नाही. कोण आहे तेरा भाई? अब्बू सालेम जेलमध्ये बसलाय. मला बात नाही करेगा मैं. मला वाटलं लुकी गर्दुल्ली पोरं आहेत. नहीं पर फिर भी वो एमआईएम का ऑफिस कल बंद हो जाएगा. बोला तू जा ना यार. आणि मी माझ्या कामाला लागलो. मला वाटलं असंच कोणतरी आलं असेल सांगायला. नंतर दुसऱ्या दिवशी माझं असंच लक्ष गेलं, अरे खरोखरच एमआईएमचं ऑफिस बंद झालं. मी बोलत चल योगायोग असू शकतो. परत माझ्याकडे 2 दिवसांनी आले, साहब देखो ऑफिस बंद हो गया, अभी तो बात कर लो. बोला तेरे को भाई समझ में नहीं आ रहा है, मला बोलायचं नाही ते. मग त्यांना वाटलं की हा आता आपल्या काय ताब्यात येत नाहीये. काँग्रेसवाला होतो म्हणून माझ्याकडे आला. लक्षात ठेवा, काँग्रेसमधून निवडणूक लढवली, त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराला जिंकायचं होतं. नंतर मला कळलं की ते एमआयएमचं काम करायला लागले. एमआयएमचा उमेदवार तिकडे उभा होता. आमचा पराभव झाला 15,000 आणि एमआयएमला 15,000 मतं मिळाली. पडला कोण? पाडला कोणी? ह्या 15,000च्या मतांनी. हा विचार करा, हे कोणालाही पाडवायचं ठरवतायत. ह्यांना जेव्हा कोणाला पाडवायचंय, ह्यांना ज्याला कोणाला आपटायचंय, ह्यांची माणसं ठरलेली आहेत. आपण आहे ना संघटितपणा नाही दाखवला ना, घरात घुसतील उद्या. मग तुम्ही काय वाट बघणार? कोणतरी येणार. अहो राग कसा येत नाही आपल्याला? आपल्याला राग कसा येत नाही? साहेब परवाची माने साहेब तुम्हाला एक घटना सांगतो. साला माझं टाळकच सरकलं होतंय. परवाची घटना तुम्हाला सांगतो. माझ्या एका मित्राला केक विकत घ्यायचा होता. केक
तो नेहमी जिथे केक घेतो तिथे केकचं दुकान बंद होतं. तर तो बोला चल बाजूच्या दुकानात जातो. हिंदू, हा मित्र माझा हिंदू. तो बाजूच्या दुकानात जातो. तिथे बघितलं की ते सगळे वेगळ्या धर्माची लोक उभी होती, सगळी काही मुसलमान होते असे. मग त्याला तो व्हिडिओ आठवला की ते भाज्या चाटून देतात ना, माहिती आहे ना, मी खोटं बोलत नाहीये, सगळं ह्याच्यावर आहे. तर हॅपी बर्थडे आणि नाव लिहावं लागतं, कोणाचं तरी नाव आहे, कोण किसका केक आहे. तुला झाला हिंदूचं सांगितलं तर थुकून देतील, म्हणून त्यांनी काय केलं, हॅपी बर्थडे आसिफ करून टाकलं. हसायची गोष्ट नाही आहे ही माझ्याबरोबर मला ऐकवलेली घटना आहे. म्हणजे फक्त कोणी त्या केकवर थुकू नये म्हणून त्यांनी नाव बदललं. ही सामान्य लोकांची ही व्यथा आहे. ही जर आपण नाही ना काय करू शकलो, पुढची पिढी तर सोडून द्या. महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी जो काय संघर्ष केला होता ना, त्याच्यामुळे आपली आडनावं आहेत तशीच आहेत, लक्षात ठेवा. अहो आपण काय करतोय, कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण आहोत, आपल्याला काहीच नाही. म्हणजे विचार करा, मुंबईमध्ये राहणारा एक हिंदू केकच्या दुकानात जातो, केक घेतो, पण त्याला आजूबाजूचे काहीतरी वेगळे दुसऱ्या धर्मातले दिसतात म्हणून तो बोलतो हॅपी बर्थडे, नावच चेंज. ही किती, मला एवढं ऐकून मी बोललो काय बोलू आता, काय बोलण्यासारखं आहे याच्यामध्ये. आणि म्हणून जे काय सभा आपण जी काय आयोजित केली, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, कोणाविरुद्ध बोलण्यासाठी नाही किंवा कोणाविरुद्ध काय तक्रार करण्यासाठी नाही. आपण उभे राहिलो तर कोण समोर सुद्धा येत नाही, पण ती ताकद तुमच्या प्रत्येकाची असली पाहिजे. म्हणून साहेब आजची तयारी, नका घाबरू पोलीस प्रशासनाला. काय करणार आहेत ते, गोळ्याच मारतील ना, ते पण माणसंच आहेत. अहो पण आजचा वेळ निघून गेला, आपण फक्त मतांचं राजकारण करत बसलो. आपण कुठेतरी विचार करत बसलो की आपल्या मुलाबाळांचं काय होणार, आपल्या कुटुंबाचं काय होणार, आपल्या नोकरीचं काय होणार. कसं होणार उद्याचं, कसं होणार. रत्नागिरीमध्ये मला नाना पाटेकर बोलले ना, त्याचं पण वाईट वाटलं की सलोखा आहे, सलोखा रत्नागिरीमध्ये. त्यांना कधीतरी गाडीत बसून ना मिरकरवाड्यात घेऊनच जायचंय मला, त्याला दाखव सलोखा इकडे. म्हणजे आम्ही फक्त मेजॉरिटी आहोत म्हणून आपण भोगतोय हे सगळं, म्हणून आपण भोगतोय. तुम्हाला मायनॉरिटीची एक गोष्ट सांगतो, पाकिस्तानमध्ये मायनॉरिटी हिंदू आहे, बरोबर आहे. आमचे अजित दोवल नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, त्यांच्या पुस्तकात आहे हे जे मी सांगतोय ते पाकिस्तानला गेले होते अंडर कव्हर. आणि पाकिस्तानला अंडर कव्हर गेल्यानंतर ते वेगळ्या गेटअपमध्ये होते, त्यांच्या गेटअपमध्ये होते. ते कुठल्या तरी एका गल्लीच्या बाहेर रस्त्याच्या नाक्यावर कुठेतरी बोलत होते. अचानक त्यांच्याकडे एक मुसलमान आला, ते सगळं टोपी वगैरे घालून, मूछ नाही, दाढी, आणि त्यांना सांगितलं की आप मेरे साथ आएंगे 2 मिनिट. ह्यांना काय कळलं नाही, मी ह्याला ओळखत नाही, मी काल परवा आलो या देशामध्ये, ह्यांनी मला काय ओळखली की काय. तरी पण त्यांनी डेअरिंग दाखवली, ठीक आहे मी आता हूं. त्यांच्याबरोबर ते गेले. त्या माणसाने त्यांच्या घरात नेलं, त्यांच्या बाहेरच्या भिंतींवर सगळं त्यांचं जे काय उर्दूमध्ये लिहिलं असतं ते. नंतर सांगितलं आप जरा अंदर चलिए. आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या देवी देवतांची भिंत आणि तिथे देवारा. अजित दोवल साहेब चाट पडले, अरे हा माणूस दिसतोय एका धर्माचा, देवी देवतांना का पुजतोय. मग त्यांनी सांगितलं कि साहब मैं हिंदू था, मेरा पिताजी और मेरा फैमिली भी हिंदू था, इन लोगों ने जबरदस्ती की हमारे साथ. तरी पण आम्ही आमचा धर्म विसरलो नाही. बाहेर त्या लोकांना काही वाटू दे, आम्ही मनाने आणि रक्ताने हिंदू आहोत म्हणून इकडे हिंदूंची पूजा करतो. विचार करा,
त्याच्यानंतर अजित डोवल साहेबांना संशय आला की आपने मुझे पहचाना कैसे, कि मैं हिंदू हूं आपने कैसे पहचाना? वो आपके कान में होल है. विचार करा ते कसे जगतात हो तिकडे. मायनॉरिटी ना हिंदू. तो माणूस हिंदू आहे पण तिथे सांगू शकत नाही, जागायला देत नाही. नाही तर काय अवस्था होईल त्यांच्या माता भगिनींची, त्यांची स्वतःची, हे आपण विचारही करू शकत नाही. बघा बांगलादेश मध्ये वगैरे काय झालं, किती घाणेरडे प्रकार झाले. अहो आपल्या हिंदूंकडे हा एकच देश आहे, आपल्याकडे नाहीये दुसरा देश. नेपाळ एक होता 90% हिंदू, आता तो पण कमी झाला, पण नेपाळ लहान देश आहे. जर आपण आपल्या देशामध्ये हिंदूंचे रक्षण करणार नाही तर आपण कुठे जाऊन करायचंय? चंद्रावर? आपण कधी हे सगळी सूत्र हातात घेणार आहोत? कोणतरी करेल, त्यांच्या जीवावर राहू नका. मी तुम्हाला सांगतो, ह्यांचे जे काय सगळे मनसुबे जे काय आहेत ना, ह्यांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात. आपण एकदा ठरवलं तर ठरवतो. कोणतरी यावं लागतो, मग आपण ठरवतो. असं होत नाही, असं होणार नाही. अहो निवडणुका दर 5 वर्षांनी येतील जातील. या देशात सर्वात जास्त हिंदू आहे आणि सर्वात जास्त हिंदूच राहायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. समोरच्याला भीती असली पाहिजे, ह्यांच्या अंगावर जायचं नाही. जर ह्यांचं एक वासरू गेलं तर डुकरं इकडे तिकडे पडतील, ती भीती असली पाहिजे. काय झालं आपल्या वासरूचं तोंड आपण बघितल्यानंतर काय केलं आपण त्याला अटक व्हावी अशी मागणी केली. आमच्या खेडमध्ये एक ट्रक पकडला गेला आणि गावाने रेखी करून ठेवली होती की हा ट्रक पकडायचा. तो ट्रक पकडला गेला. 250-300 गावातली ग्रामस्थ ट्रक पकडून पोलिसांच्या हातात दिला. अजूनपर्यंत 250 लोकांवर केस आहे. का पकडून दिलं म्हणून? मी माहिती तुम्हाला खरी सांगतोय. खेडच्या तुम्ही जाऊन विचारा पोलीस स्टेशनमध्ये. आजपर्यंत त्या खेडमध्ये 250 लोकांवर, ग्रामस्थांवर आजपर्यंत केस आहे. पोलिसांनाही माझं सांगणं आहे, असतील कुठे तर ऐकत असतील मला माहित नाही, उगाच आमच्या हिंदूंच्या नादाला लागू नका. एकदा आमचा तोल गेला ना, काही शिल्लक ठेवणार नाही, काही शिल्लक ठेवणार नाही. आम्हाला ही सगळी माहिती आहे. आम्ही सगळे बघून आहोत. सगळे अड्डे खास खळगे आम्हालाही माहिती आहे. पण नुसतं एका गटाने, एका हॉलनी हे सगळे विचार करून नाही होणार. जर तुम्हाला खरोखरच हिंदू म्हणून जगायचं असेल ना, तर तुम्ही हिंदू आहात हे पहिलं दाखवायला लागेल. जर आपण हिंदू आहोत हे जर दाखवू शकलो नाही ना, ही जर भीती मनामध्ये टाकू शकलो नाही, आमची वासरं अशीच मरत राहणार, आमच्या पुतळ्यांची विटंबना होत राहणार. आणि आपण कुठल्या तरी हॉलमध्ये बसून एकता मेळावा घेणार आणि सगळ्यांना आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार आणि विचार करणार, आता सगळं नीट होणार, आता हिंदू एक होणार. असा होतच नाही कधी. तो तयार करावा लागतो, ती जिद्द मनामध्ये आणावी लागते. तोपर्यंत समाज उभा राहत नाही, लक्षात ठेवा. फक्त निलेश राणेचा बॅनरवर फोटो आहे म्हणून सभेला जे आले नसतील ना, मी येतो तुमच्या सभेला, तुम्ही लावा. पण आता मागे हटू नका, नाहीतर देव देवता आपल्याला माफ करणार नाही. अरे आपण हिंदू कशासाठी आहोत? आमच्या हिंदूंचं संरक्षण करणारे आहोत. आणि नुसतं हाताने आणि पायाने नाही, शस्त्र घेऊन, हत्यार हातात पाहिजे. समोरचा जो येईल ना, तो अगरबत्ती घेऊन येणार नाही, तो तलवार घेऊन येणार आहे, लक्षात ठेवा. आणि तुमच्या हातात काय काठी आहे? तयारी?
आहे तयारी आपली? बगळा किती चांगला दिसला ना पाण्यात तरी तो शिकार करायला उभा असतो. तो 1.5 पायावर जो उभा राहतो ना बगळा, लांबून वा बगळा किती छान, तो शिकार करायला उभा असतो, कीर्तनाला नाही. आणि समोरच्याच्या हातात तलवार दिसली तर तुम्ही काय काठी उचलणार आहात? एकदाच होऊनच जाऊ दे, काय जे होईल ते एकदाच होऊन जाऊ दे. पण हिंदू म्हणून मी ते तुम्हाला सांगायला आलेलो नाही, पण हिंदू म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं की हे एकदाच होऊनच जाऊ दे, सर्वात पुढे मी तुमच्या उभं राहणार आणि एकदा होऊनच जाऊ दे. आमच्याही काय ओळखीचे होते मुसलमान. एका मुलीला पळवलं रत्नागिरीच्या. मेहताब नावाचा एक होता माझ्या बरोबर. त्याच्या मुलांनी एका हिंदू पोरीला पळवलं. मी बोललो जर रात्रीपर्यंत पोरगी घरी आली नाही तू घरी नसणार, तू घरी नसणार, एवढं लक्षात ठेव. ठोकून काढीन, पहिल्या मुलीला घरी पाठव. मी हे नाही बघितलं किती वर्षापासून माझे संबंध आहेत. तोडून दिले संबंध. तू आमच्या एक हिंदू पोरीवर तू नको ते उद्योग करायला गेलास. अनेक वर्षाचे संबंध तोडून दिले. चाल नको आपल्याला. तू एक जाशील, माझी 10 हिंदू पोरं उभी राहतील. हे आपण प्रत्येकाने आत्मसात करून आता पावलं टाकली पाहिजे. रत्नागिरीमध्ये आता तशी वेळ आलेली आहे. हा एक कबरीचा विषय आहे, माहिती आहे ना? ती कबर काढण्याची ऑर्डर कधी झाली हो? कधी? 2016. आमचं मंदिर असतं 2016 कुठेतरी मध्ये ठेवलं असतं का? अरे मी तर ऐकलं प्लॉट दिले जात आहेत. काही हरकत नाही, आपल्याला काहीच हरकत नाही, द्या प्लॉट. आपण फक्त बघत बसायचं. 2016 मध्ये ऑर्डर आली आहे कबर काढून टाकायची, पण आपण बघत बसायचं. नको रे बाबा, कोणतरी येईल ना, तो निलेश राणे येडा आहे, तो येईल आणि हे कधीतरी काढून घेऊन जाईल. मी तर दगडीचाच धंदा करतो ना. अरे बाबा असं कसं होईल? व्हा एकत्र, आक्रमक व्हा, जिद्दी व्हा. पैशांनी सगळं होतं अशातला भाग नाही, सत्तेनी सगळं होतं अशातला भाग नाही. अनेक शिवप्रेमी मला मालवणमध्ये दिसतात. जेव्हापासून पुतळा कोसळला आमच्या महाराजांचा, बिचारे जमिनीवर झोपतायत, जमिनीवर. हा रग, हे प्रेम, हा आपला महाराष्ट्र आहे, आपला देश आहे, हे आपण कधी सांगणार आहोत? आपण बोला ना, बोलके तर व्हा. अंगावर सगळे जाऊ शकत नाही, मला माहिती आहे माने साहेब. त्याच्यासाठी मला बोलवा, आपण बोलके तर व्हा. समोरच्याला कळू तर दे, ह्यांना लक्षात आलंय की डाव काय. अनेक लोक म्हणतात राणे असे बोलतात तसे बोलतात. अरे राणे बोलतात ना म्हणून अनेक लोक गप्प आहेत, लक्षात ठेवा. त्यांचा डाव साध्य होत नाही. त्यांना माहिती आहे राणे कोकणामध्ये असेपर्यंत ह्यांचं उलट सुलट जे काय चालू आहे ना, उलटे सुलटे धंदे, हे करू शकणार नाही. त्यांना माहिती आहे एक गाडी पकडून येणार म्हणजे हे 200 गाड्यांचा ताफा लावणार, आपलं सगळं वाटोळं करून टाकणार. ह्या भीतीपोटी अनेक गोष्टी कोकणामध्ये झाल्या नाहीत. ते मी क्रेडिट माझ्यावर घेत नाही किंवा आमच्यावर घेत नाही, पण कोणीतरी आवाज द्यावा आणि मगच तुम्ही एकत्र व्हावं. हे परत परत करू नका. जसा आमच्या बहिणीवर आठवा तो मराठा समाजाने मुकमोर्चा काढला होता, कोणी नेता पुढे नव्हता. कोपर्डीची घटना, कोणी नेता पुढे नव्हता. किती लोक होती तेव्हा, पण आपण रस्ता बंद केला होता, आठवतं का? तेव्हा रस्ता बंद केला होता. मला आवडली एक गोष्ट, मी त्या केसमध्ये होतो. माझ्याबरोबर नंबरकारी, आरोपी नंबर 1 मी, आरोपी नंबर 2 भंडारी, आरोपी नंबर 3 वाणी, आणि एक कोणतरी मराठा आणि एक कोणतरी 5वा.
मराठे आम्ही दोघं, बाकी सगळे हिंदू समाजाचे पण वेगळ्या जातीचे. विचार करा. जेव्हा एकत्र व्हायचं असेल ना तर एकत्र होता येतं, आणि जिद्द दाखवायची असेल ना तर कोर्टामध्ये पण माणूस जिद्द दाखवतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि माझं मनोगत संपवतो एक 5-10 मिनिटात. कोपर्डीच्या आमच्या बहिणीवर जो काय बलात्कार झाला, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या कोर्टामध्ये ती केस चालली. त्या आरोपींना आतमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्यांची तारीख होती आणि तारखेनुसार त्यांना तिकडे आरोपींना आतमध्ये घेऊन जाण्यात आलं. 4 मराठे होते संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे. त्यांनी बघितलं हे आरोपी आपसात हसतायत. 4च ते असेच उभे होते, जालन्यातले होते. आरोपी आपसात हसतायत कोर्टामध्ये. एवढं घाणेरडे कृत्य करून माणूस म्हणून ज्याला किळ असेल ना, अशी ती घटना होती. म्हणजे मला आपल्याला आठवलं ना तरी म्हणजे अंगावर काटे येतं. आणि ते आरोपी हसत होते. त्यांचं कुटुंब होतं, कॉरिडॉर होता, कॉरिडॉरमध्ये ते सगळे उभे होते आणि हसत होते, टाळ्या देत होते. आपण सुटणार. ह्या चौघांना आला राग. त्यांनी कुठल्या नेत्याला फोन नाही केला. कोर्टाच्या आजूबाजूला जे दिसलं ना त्यांच्यावर मारायला सुरू केलं. कोर्टाच्या आतमध्ये धामधूम तिथेच चालू. मला आवडलं. वकील मी दिला, बेल करून बाहेर आणलं त्या 4 लोकांना. हा जो राग आहे, हा जो रग आहे, हा आयुष्यात कधी संपू देऊ नका. अहो, वेळ निघून गेल्यावर आपण किती वेळ अजून जगणार आहोत, किती वर्ष अजून जगणार आहोत, पण हा देश राहणार आहे. या देशातला हिंदू राहायला पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे तेवढं सगळं तुमच्याकडून घडलं पाहिजे. अहो, आम्हाला काही केसेस घ्यायला आवडत नाही. कोणाला आवडतो? दिवस दिवस कोर्टामध्ये जातो. सकाळी सकाळी कोर्टाचं तोंड बघितलं ना तर मूडच जातो. आमच्या महिन्यातले 6-6, 8-8 दिवस कोर्ट रूम मध्ये. अनेक केसेस संपल्या, अनेक केसेस आजही सुरू आहेत. पण मी बोलतो, आम्ही बोलतो, चला आम्ही नाही केलं तर कोण नाही करणार इकडे. हे जर मी तुम्हाला मावळ्यांची गोष्ट सांगितली नसती, पोलिसांनी कधी सांगितली असती का? कोण चढून वरती जाईल? अच्छा, त्याला महाराजांच्या पुतळ्यावर पण जायचं होतं. बाजूला वाटतं काहीतरी मंडप बनतंय कुठलं तरी. त्या मंडपात कोणीतरी हालचाल बघितली आणि त्यांनी बोंबा मारायला सुरुवात केली. ती बोंब ऐकून हा पसार झाला. मी पोलिसांना एवढं विचारलं, काय हो, जो काय तुम्ही व्यक्ती म्हणतायत वेडा जो होता तो आतमध्ये आला, त्याला फक्त 4च पुतळे दिसले, अजून काय दिसलं नाही? तो तेवढंच कसं फोडायला आला होता आणि बाकीचं कसं काय फोडलं नाही बाहेर? काही उत्तर नाही पोलिसांकडे. सीसीटीव्ही 2021 मध्ये माझं पत्र आहे मारुती मंदिराकडे, तुम्ही सीसीटीव्ही लावा. एक सीसीटीव्ही मी आता बघितलं, एक सीसीटीव्हीचं तोंड बाळासाहेबांच्या हाताकडे आणि दुसरं खाली रस्त्यावर. आता मला माहिती आहे रत्नागिरीचे रस्ते खराब आहेत, पण एक सीसीटीव्ही खाली. आताही जाऊन बघा. मी आता बघून आलो म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोय. ह्याच्यातला एक शब्द जरी खोटा असला तरी. माझा कोणावर आरोप नाही, माझा कोणावरही आरोप नाही, पण आपण कोणाला पोचताय ना. मागे इथे मी रत्नागिरीकर म्हणून एक संकल्पना स्थानिकांनी इथे उपस्थित केली होती. त्यांच्या अंगावर ते जर तुम्ही क्लिपिंग बघितलं असेल, सभा सुरू व्हायच्या अगोदर ती सभा उधळण्यात आली. माझं काय म्हणणं नाही, एका पक्षाचे होते ते आमच्या बरोबर आहेत, माझं त्याच्यावर कसलाही आक्षेप नाही. जेव्हा रत्नागिरीकरांना वाटेल इथे निलेश राणे इथे बसलाय, आता उधळून दाखवा, तेव्हा मी तिकडे येणारच. पण माझा प्रश्न तो नाही, माझा प्रश्न तो नाही, माझा प्रश्न दुसरा आहे. तुम्ही सभा उधळलीत, कदाचित तुम्हाला काही वाटलं असेल की हे वेडवाकडे इकडे बोलतील, आम्हाला ऐकायचं नाही, आमच्या माणसांनी काम केलेलं आहे, अभिनंदन. मी तो व्हिडिओ बघतोय, मी बोललो हे साले सगळे पुढचे जे कोण होते नंबरकारी सगळे मुसलमान. तो साला संगमेश्वरी फंगमेश्वरी सगळा, आणि कोण तो दुसरा, काय त्याचं नाव मी विसरलो, सोहेल वगैरे. मी बोललो हे साले नंबरकारी. 7 वर्षाची जेल होणार होती याला,
आणि ज्याचा अंगठा काढला ना त्या पोलीस केसमध्ये तोच बाजूला त्यांच्या बरोबर. एक शूटआउट झाला होता रत्नागिरीमध्ये, तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही. ज्याच्यावर अटॅक झाला तो पहिला आपल्याकडे होता, त्याचा एक अंगठा गेला शूटआउट मध्ये, तर ज्याचा अंगठा गेला तो त्याच्या बरोबर घोषणा देतोय. मी बोललो कसे एकत्र येतात साले, आपण कधी येणार हो एकत्र? ज्याचा अंगठा गेला, ज्याच्या अंगावर गेला, ज्याला मारून टाकायचा प्रयत्न केला, ते सगळे मुसलमान एकत्र होते. आमचा हिंदू कधी एकत्र येणार आहे प्रश्न माझा हा आहे. त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तरी ते एकत्र. आपण कधी एकत्र येणार? सभा उधळली, माझं काही म्हणणं नाही, ठीक आहे, पण कोणी सभा उधळली? एक दोन लेडीज होत्या. आपल्याला राग आला पाहिजे. मी अनेकांना, कौस्तुभ सावंत वगैरे अनेकांना मी फोन केले की मी येतो, मलाही बघायचं कोण सभा उधळतं ते. आपण काही काळजी करू नका. मी काय कोणाचा विरोधक म्हणून नाही, आम्ही सहकारी आहोत. पण जिथे हिंदू समाजावर जर कोण वेडं वाकडं वागत असेल तर मी कोणाचाच सहकारी नाही, मी कोणाचाच सहकारी नाही. ही जिद्द जर तुमच्या मनामध्ये असेल, तुमच्या रक्तामध्ये असेल, अहो बघाव ते मावळे कसे लढले असतील महाराजांबरोबर. मी अनेक वेळेला, मला तर सरकारला विचारायचं आहे, आपण सगळे दिवस साजरे करतो, व्हॅलेंटाईन दिवस पण साजरे करतो, आपण कुठले कुठले दिवस साजरे करतो, आपण मावळा दिवस कधीच साजरा करत नाही. मी राज्य सरकारला विनंती करणार आहे, साहेब काही असू दे, एक दिवस असा काढा की फक्त मावळा दिवसच फक्त तो साजरा झाला पाहिजे. विचार करा, दऱ्याखोऱ्यांमध्ये किती मावळ्यांनी जीव दिला, की काय काय झालं असेल हो, त्यांचे कसे प्राण गेले असतील. ते तेव्हा लढले ना, म्हणून आपण इथे हॉलमध्ये बसलोय. लक्षात ठेवा, पंखा चालू आहे. आपण कुठेतरी त्यांच्यासाठी आपण नेहमी श्रद्धांजली, नुसतं श्रद्धांजली देऊन काय होणार नाही. हिंदूला आक्रमकच व्हायला लागेल. आणि जर ते कुठेही बसून आमच्या मंदिरांबद्दल बोलत असतील, आमच्या गणपतीच्या नावावर मस्करी, आमच्या देवीच्या फोटोवर मस्करी, आणि एक आमच्या कोणत्या प्रवक्त्या होत्या बीजेपीच्या, त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगितली की तुमच्या कुराणमध्ये काय लिहिलेलं आहे, तेव्हा तिला मारून टाकायला गेलं. घरी रेखी करून ठेवली होती की आज हिला घालायचं. सरकार कोणाचं आहे? बीजेपीचं. ठोकायचं कोणाला ठरवलं? बीजेपीच्या प्रवक्त्याला. उघड धमकी देत आहेत की तेरे को ठोकेंगे. आपला एकही हिंदू मला नाही कुठे आठवत तुला ठोकून देईन सांगणारा. मीच कधी माझं बघितल्यावर आठवतं. आता तरी आपण सगळे इथे जेवढे बसले ते पण, जे ऐकतायत ते पण, आणि जे नाही आले ते पण. निलेश राणे महत्वाचा नाहीच. निलेश राणे फक्त हिंदू धर्माचा एक सैनिक आहे. मी कधीही साहेब नाही. तुम्ही जेव्हाही मला बोलवाल, कुठल्याही यात्रेला मला आमंत्रण असतं, आपल्या विश्व हिंदू परिषद असेल किंवा कुठलाही, मी सर्वात मागे उभा असतो. मी कधीही पुढे पुढे करणारा व्यक्ती नाही. पण जिथे मला कळलं की कोणतरी माझ्या समाजाचे आडवं चाललंय तर सर्वात पुढे मी असतो, आणि जी काय भाषा मला कळते त्या भाषेमध्येच उत्तर देतो. मग मी माझ्या मतांचं मी परवा करत नाही की मला मतं मिळतील का नाही. अहो 2 पराभव झाले तरी माझ्यामध्ये काय बदल झाला का? उद्या अजून टाकाटाकच आहे. कुठेही गेलो तरी आपल्याला काय, महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी मला देवाने दिली नाही. आणि म्हणून जे काय होईल ती पर्वा न करता, निवडणूक आली गेली पण हिंदू राहिला पाहिजे, हिंदू समाज जागला पाहिजे. आणि तो नुसता मुळमुळीत नाही, तो जिवंतपणा दिसला पाहिजे, तो आक्रमकपणा दिसला पाहिजे. अरे तू काय माझ्यावर करतोस, तू काय माझी वासरं कापून टाकतोस, उद्या डुकरं टाकीन तर तू काय बोलतोस तर बोल. मला आत्ताच बंदोबस्त करतो का नाही तुझा बोल.
अरे ही धमक असली पाहिजे. आणि मी काही जहाल बोलतो, जेव्हा बोलायचं ना तर जहाल बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. मग आपण मोजून मापून वगैरे आपण काय बोलत नाही. पण हे सगळं आपण लक्षात ठेवावं. आणि जिथे जिथे तुम्हाला वाटेल की आज आपल्याला आपल्या हिंदू समाजाला आपली गरज आहे, कुठला जरी ट्रक दिसला, कुठल्या जरी मुलीचा तुम्हाला विषय कळला की हिला पळवलं गेलंय, पोलीस स्टेशनला जायचं आणि धिंगाणा घालायचा, धिंगाणाच घालायचा. मला जेव्हा सांगितलं गेलं की नाही साहेब आता आम्ही त्याला नंतर नेऊ वगैरे, गेलं तुम्ही नंतर नेणार ना तोपर्यंत मी रस्त्यावर बसणार. पॅक करून टाकला की नाही रस्ता? करा ना असं. असं केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी इथे आलो की आपण सगळे हिंदू बांधव आहोत. कधीतरी दाखवायची वेळ येणार आहे. आणि आताचं जे चित्र चाललंय ना, आता दाखवण्याची वेळ पण लवकर येईलच. पण जर दाखवण्याची वेळ आली तर तुमच्या हातामध्ये, तुमच्या मनगटामध्ये कुठेही जो काय तुम्ही ताकद दाखवाल ना, त्याच्यावर तुमची उद्याची पिढी, त्याच्यानंतरची पिढी ही तुमच्या ह्याच ताकदीवर जिवंत राहणार आहे, उद्या ह्याच ताकदीवर पुढे जगणार आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर ताकद दाखवायला कुठेतरी कमी पडाल तर पुढची पिढी, त्याच्यानंतरची पिढी हे नाही राहणार, हे नाही राहणार. कुठे 2 कोटी होते आता 20 कोटी झाले. 20 कोटीचे 40 कोटी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण विचार करावा. उद्याच्या या सगळ्या विषयांमध्ये मी जसा पाठलाग करतो तसं प्रत्येक हिंदू बांधवांनी आणि हिंदू भगिनींनी पाठलाग केला पाहिजे. की काय झालं, आम्हाला कारणं कळली पाहिजे. नुसता कोणतरी येऊन गेला, सभा घेऊन गेला म्हणजे विषय संपत नसतो. विषय आपण संपवायचा तेव्हाच संपतो. एवढं लक्षात ठेवा. पोलिसांनी सांगितलं म्हणून विषय संपत नसतो. पोलीस काही सांगतील त्यांना सलोखा ठेवायचा आहे ना, त्यांना सलोखा ठेवायचा आहे. आणि झाले आपण सहन करायचं सगळं. सलोखा वलका त्यांचा ठे बघून घेतील. आपल्याला नियम सगळ्यांना सेम. आम्ही तुमच्या अंगावर येत नाही ना तर तुम्ही आमच्या अंगावर यायचं नाही. आलात तर सोडायचं नाही. बरोबर आहे? याच्या पुढे लक्षात ठेवा. कोण येतो याची वाट बघायची नाही. मी आलो ना बस झालं. तुम्हाला जे काय करायचं ते करा. धिंगाणा घातलाच पाहिजे. जोपर्यंत समोरच्याला ताकद दिसत नाही, लक्षात ठेव ते तयारीने आहेत, आपण नाहीये. आणि आपण जर तयारीने नसू तर समोरचा काय करेल, त्याचा डाव काय आपल्याला कळणार नाही शेवटपर्यंत. आणि डाव कळला नाही तर तिथे पराजय हा 100% एवढं लक्षात ठेवा. तो पराजय जर बघायचा नसेल तर आजपासून तयारीला लागा. जी काय तुम्हाला यंत्रणा लागतील ती सगळी निलेश राणे तुमच्यासाठी उभं करेल. तुम्हाला 100% खात्री देऊन तुम्हाला सांगतो. माने साहेब, आज खरं तर मला तुमचंही मनोगत ऐकायचं होतं, पण मला माहित नाही माझं नाव अगोदर घेतलं गेलं म्हणून मी ते उठलो. सावंत साहेब, आपणही आता जोरात, एकदम जोरात. आता मागे बघायचं नाही. आता मागे म्हणून मी आज निवडणुकीचं बोलणार नाही, मी आज कुठल्याही राजकारणाचं बोलणार नाही. हिंदू समाज जगला तरच आपण सगळे आनंदात राहू. या देशामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे, हिंदू बहुसंख्येने आहे. आणि या देशात पहिले हिंदूंचं बघा, बाकी मग सगळ्यांचं बघा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.